काय आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांना सर्व क्षेत्रातलं शैक्षणिक क्षेत्रातलं आरक्षण मोफत करा आणि मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत नोकर भरतीही करू नका। नोकर भरतीच्याबद्दल तर आमचं आजच बोलणं झालं की तुम्ही नोकर भरती शिक्षकाची त्याची काढली तर हे असं कसं होऊ शकतं। आणि तुम्ही तर सांगितलं होतं की आम्हीच सांगितलं होतं त्यांना तुम्ही आम्हाला लोकांच्या गोरगरिबांच्या लेकराच्या पोटावर पाय नाही द्यायचा। तुम्हाला जर नोकरी भरती करायची असेल तर तुम्ही करावी, परंतु मग आमच्या जागा राखीव ठेवल्या पाहिजेत। तर त्यांनी त्यावेळेस हा म्हणले होते, आज त्यांनी पुन्हा सांगितलं की आम्ही जागा राखीव ठेवणार आहे। दादा मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसीना आरक्षण मिळालं आहे। तुम्ही ओबीसी मंडल आयोगाला चॅलेंज करताय, तुम्हाला ओबीसीचं आरक्षण कसं भेटणार असं छगन भुजबळ म्हणाले। ते येड आहे, त्याला काय कळत आहे? त्याला आम्ही काय म्हणतोय हे समजून घेत जा की तुम्ही 3 वेळेस आमचं आरक्षण घालवलं आहे, आता पुन्हा त्या वाटेवर तुम्ही येऊ नका। आम्हाला गोरगरीब ओबीसी बांधवांचं वाटोळं करायचं नाही, पण त्यांनीसुद्धा कुठंतरी गोरगरीब मराठ्यांसाठी थांबलं पाहिजे। एवढे विषारी विचार आणि एवढा आकर्ष एखाद्या समुदायाविषयी जातीविषयी नसला पाहिजे, कारण आपण मंत्री आहेत आणि आपण घटनेच्या पदावर बसलेले। तो जर वारंवार तेच करत राहिला तर आमचा नाविलाज आहे, आम्हाला मग चॅलेंज करावंच लागेल। तुम्ही आमच्या लेकराला खाऊ देत नाहीत म्हणल्यावर त्याला आमचा नाविलाज आहे आणि याला सगळा दोषी ते व्यक्ता असणार आहे, ओबीसी बांधवाचा याचा काही दोष नसणार आहे। आणि ओबीसी बांधवांना माझी विनंती की तुम्ही सगळ्यांनी त्याला फोन करून सांगा, तू मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करू नको, तुझ्यामुळं आमचं वाटोळं होऊ शकतं, कारण तू वाटोळं करणाराच आहे। तो आडनावच वाटोळं करणारा पाहिजे होतं, कारण तो ज्या पक्षात जातो तो पक्षच मोडीत आहे, तो जिथं जाईन ते मोडून टाकतो सगळं। आता ओबीसी बांधवांचं सुद्धा सगळं आयुष्य उद्ध्वस्त तोच करू शकतो। मराठा आरक्षण मिळाल्यानंतर